नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस तिसरी मेरिट लिस्ट लवकरच लागेल. त्या आता पाहायचं आपल्याला कुठल्या डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाऊ शकतो. अंदाजित डाटाबेस अनालिसिस आहे, त्यामुळे हा फक्त अंदाज आहे, लक्षात घ्या. परंतु अंदाज आपला 90% खराच ठरत असतो, कारण सगळ्या गोष्टी अनालिसिस करून चेक करत असतो आणि पाहत असतो. ठीक आहे, आता पोस्ट ऑफिसची तिसरी मेरिट कट ऑफ थर्ड मेरिट लिस्टला जर कुठल्या डिव्हिजनला कमी असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कट ऑफ हा कशावर ठरत असतो सुरुवातीला ते जाणून घेऊया. सर्वप्रथम किती फॉर्म आले आहेत, हाऊ मेनी फॉर्म आले आहेत त्या जागेसाठी, त्या डिव्हिजनसाठी. कुठल्या कॅटेगरीचे किती स्टुडंट आहेत आणि तिथे जागा किती आहेत, हा झाला दुसरा पॉइंट. त्याच्यानंतर त्या ठिकाणी रिक्त जागा किती आहेत, डीव्हीला किती स्टुडंट अब्सेंट मार्चच्या वेळेस राहिलेले होते. 3-4 पॉइंट असे आहेत. त्याच्या अगेन्स्ट तुमचा प्रत्येक लिस्टचा कट ऑफ ठरत असतो. स्टेप बाय स्टेप सांगायचं झालं तर समजा त्या ठिकाणी 100 व्हॅकन्सी असतील आणि फॉर्म जर 1000 आलेले असतील, फर्स्ट सेकंड मध्ये जर 90 जागा त्या ठिकाणी भरल्या गेलेल्या असतील, राहिलेल्या जागा फक्त 10 शिल्लक असतील, त्या 10 शिल्लक जागा सर्व कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेल्या असतात. त्याच्या अगेन्स्ट जर ओपन कॅटेगरीला जर तिथे 2च जागा शिल्लक असतील तर तिथं कट ऑफ हाय जाणार मित्रांनो, लक्षात घ्या, हाय कट ऑफ जाणार. परंतु सेकंड मेरिट लिस्ट पेक्षा थोडासा कमी नक्कीच, एवढं सांगू शकतो. परंतु जर त्या ठिकाणी जागा 100 आहेत आणि भरल्या आहेत फक्त 20 जागा, रिकाम्या जागा आहेत 80, आता 2 लिस्ट तर लागून झालेल्या आहेत, परंतु पुढच्या 2 लिस्ट मध्ये ह्या जागा कव्हर करायच्या असेल तर त्या ठिकाणी कट ऑफ नक्कीच ड्रॉप होत असतो मित्रांनो. मग तुमची कॅटेगरी ओपन असू द्या, एससी ओबीसी कुठल्याही कॅटेगरीमध्ये असू द्या, हा रिअल फंड असतो त्या रिगार्डिंग मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर कॅटेगरी स्टुडंट्स प्रत्येक ठिकाणी डिव्हिजनला कॅटेगरीनुसार जागा डिवाइड केलेला आहे. एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी आणि ओपन या कॅटेगरीमध्ये सगळ्या जागा डिवाइड केलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, आता या ठिकाणी एससी कॅटेगरीला समजा 10 जागा असतील आणि तिथे 9 जागा भरलेल्या असतील, 1 जागा असेल तर तिथे कट ऑफ तंतोतंत लागेल, कट टू कट कट ऑफ लागेल. ठीक आहे, परंतु 8 जागा शिल्लक असतील एससी कॅटेगरीचा, मग एससी कॅटेगरीचा कट ऑफ त्या ठिकाणी नक्कीच ड्रॉप होईल, कारण की आता लिस्ट 6-7 लिस्ट लागणार नाही त्याच्यामध्ये. तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये क्लोज होण्याची दाट शक्यता आहे, कारण जागा रिकाम्या फक्त थोड्या शिल्लक आहेत मित्रांनो. बेरोजगारी वाढल्यामुळे मिळेल ती नोकरी जीडीएस असू द्या किंवा कुठली असू द्या, विद्यार्थ्यांना करणं गरजेचं आहे खूप आणि ते करावंच लागतं मित्रांनो. म्हणून तिसऱ्या चौथ्या मध्येच हा जीडीएसचा मेरिट लिस्टचा क्लोज लूप होईल, सगळ्या व्हॅकन्सी भरल्या जातील असा अंदाज आहे. जर फारच झालं तर 5वी लिस्ट सप्लिमेंटरी मे बी लागू शकते, त्याच्या व्यतिरिक्त जास्त लिस्ट लागणारच नाही मित्रांनो, कारण की पहिल्या आणि दुसऱ्या मेरिट लिस्टचा कट ऑफ पाहता खूप जास्त आहे, तरी सुद्धा खूप प्रमाणात जागा त्या ठिकाणी भरल्या आहेत. म्हणून चौथ्यापर्यंत मे बी क्लोज होऊ शकतं. तसं पुढील अपडेट आपण तुम्हाला नक्कीच कळवत राहू मित्रांनो. आता सगळ्यात महत्वाचं आपल्या मेन मुद्द्यावर यायचंय, मेन पॉइंटवर यायचंय की कोणत्या डिव्हिजनचा कट ऑफ कमी जाऊ शकतो तिसऱ्या मेरिट लिस्टला. सर्वप्रथम तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही कुठल्या डिव्हिजन मधून आणि कुठल्या कॅटेगरी मधून आणि किती पर्सेंटेज, म्हणजे तुमचं डिव्हिजन पर्सेंटेज कॅटेगरी एका लाईन मध्ये कमेंट करायचंय, जेणेकरून आपल्याला अंदाज बांधता येईल की त्या डिव्हिजनच्या कट ऑफच्या अगेन्स्ट तुमचा पर्सेंटेजच्या अगेन्स्ट तुमचा चान्स तिसऱ्यामध्ये आहे की चौथ्या मेरिट लिस्ट मध्ये, आपल्याला थोडा अंदाज बांधता येईल. म्हणून लगेच फास्ट कमेंट करायचंय. दुसरा पॉइंट, आता गडचिरोली, नंदुरबार आणि हिंगोली, परभणी, बीड ग्रामीण हे जर डिव्हिजन पाहिले, हे जर जिल्हे पाहिले तर हे काही मित्रांनो ग्रामीण भागामध्ये येतात. जसं की बीड ग्रामीणचा कमी लागू शकतो दुसऱ्या मेरिट लिस्ट पेक्षा थोडासा, कॅटेगरीवरती डिपेंड आहे, तिथल्या व्हॅकन्सीवरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर गडचिरोलीला सुद्धा आता कट ऑफ डायरेक्ट ड्रॉप व्हायला सुरुवात होईल मित्रांनो, लक्षात घ्या. सगळ्यात कमी ड्रॉप होणारा सगळ्यात जास्त ड्रॉप होणारा जिल्हा गडचिरोली, वाशिम, बुलढाणा या विदर्भ साईडचे जे काही डिव्हिजन आहेत, जिल्हे आहेत, जे आपले विद्यार्थी त्या साईडचे आहेत त्यांनी फास्ट कमेंट तुमचे पर्सेंटेज करायचे आहेत, जेणेकरून तुमचा तिसऱ्या किंवा चौथ्या लिस्टला चान्स आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी अंदाज बांधता येईल मित्रांनो. कारण की हे काही ग्रामीण भागातले जे डिव्हिजन किंवा डिस्ट्रिक्ट असतात त्या ठिकाणी कट ऑफ आता ड्रॉप होतो जर व्हॅकन्सी भरल्या गेल्या नाही तर. कारण की जे सिटीतले विद्यार्थी आहेत, जे चांगल्या हाय प्रोफाईल सिटी मधून फॉर्म भरतात, ते साधारणपणे त्या डिव्हिजन मध्येच भरत असतात, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक. ठीक आहे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी, तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल
तर तुमच्या भागातील जे काही प्रेफरन्सेस आहेत त्या ठिकाणी तुम्ही तिथे महत्व देत असता. म्हणून आणि दुसरा महत्वाचा पॉइंट, त्या ठिकाणी जर पर्सेंटेज कमी असतील आणि तुमचा कट ऑफ जर जास्त लागत असेल तर दुसऱ्या लिस्ट पर्यंत सुद्धा ग्रामीण भागात सुद्धा जास्त व्हॅकन्सी शिल्लक राहतात शहरीपेक्षा. कारण शहरीला कॉम्पिटिशन थोडक्यामध्ये जास्त असते आणि ग्रामीणला त्याच्या कंपॅरिझन मध्ये कमी असते. सो त्या गोष्टी तिथे मॅटर करतात मित्रांनो. ठीक आहे, म्हणून तिथे कट ऑफ डायरेक्ट ड्रॉप व्हायला सुरू होत असतं. कारण जीडीएस ला सुद्धा काय करायचं असतं मित्रांनो, 3 ते 4 लिस्ट मध्ये सगळा हा क्लोज लुक करायचं त्यांचं सुद्धा मे बी टार्गेट असू शकतं. कारण की कट ऑफ जास्त आहे, व्हॅकन्सी भरल्या जात आहेत, म्हणून जास्त आता ते खेळत बसणार नाहीत त्या ठिकाणी. आणि विद्यार्थ्यांचा जो संयम आहे ते सुद्धा सुटत चाललाय. कारण तिसऱ्या मेरिटला ऑलवेज लेट होतंय, ऑलरेडी लेट झालंय आणि होतंय. 10 ते 18 म्हणजे आजपासून 18 तारखेपर्यंत यायलाच पाहिजे. जर त्या वेळेत नाही आलं तर पुढची स्ट्रॅटेजी, नेक्स्ट स्टेप काय करायचं आपण त्याच्यावर सुद्धा पुढे बोलणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं वर्धा डिव्हिजन, ग्रामीण, हे सगळे जे आहेत डिव्हिजन हा अंदाजित आहे. ते सगळे ग्रामीण बद्दल बोलत आहे. परभणी ग्रामीण, नंदुरबार डिव्हिजन ग्रामीण, हे जे ग्रामीण भागातले आहेत त्या ठिकाणी कट ऑफ जास्त प्रमाणात ते ड्रॉप व्हायला आता सुरुवात होईल मित्रांनो. कारण व्हॅकन्सी तिसऱ्या मेरिट लिस्टला ग्रामीण भागातल्या बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतात जर कट ऑफ कमी झाला तर. म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी ह्या डिव्हिजनला फॉर्म भरला आहे त्यांचा चान्सेस आहेत तिसऱ्या आणि चौथ्या येणाऱ्या लिस्टमध्ये. म्हणून तुमचे पर्सेंटेज फक्त एकदा कमेंट करायचे. तर याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की बाकीच्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज जास्त असले तर चान्स नाही, अजिबात असा होत नाही मित्रांनो. तुमचे पर्सेंटेज जेवढे जास्त तेवढा तुमचा सिलेक्शन चान्स जास्त. हा तर जीडीएसचा पहिला रूल आहे. दुसरा रूल ह्या सगळ्या गोष्टीवर सुद्धा डिपेंड करतो, म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता शेवटचं आणि महत्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो की काही सोशल मीडियावर 70, 80, 90 किंवा 65 वाल्यांना सुद्धा संधी मिळेल अशा अफवा पसरत आहेत. त्या कदाचित नॉर्मलपणे कधी काळी खऱ्या ठरल्या तर ठरू शकतात, परंतु 99% ह्या अफवा आहेत मित्रांनो. 65 वर जीडीएस मध्ये सिलेक्शन होणं जवळपास इम्पॉसिबलच आहे. 70 वर होणं सुद्धा इम्पॉसिबल आहे. कारण जे प्रॅक्टिकल आहे, जे रिअल आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त अफवा पसरून मार्केटमध्ये चालत नाही मित्रांनो. जी रिअल कंडिशन आहे, कारण विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणं आपल्याला अजिबात जमत नाही. कारण जे प्रॅक्टिकल आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडत असतो. म्हणून अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. परंतु शेवटची जी लिस्ट आहे तोपर्यंत भले तुम्हाला 50% का असू द्या, लिस्ट चेक करत राहा. गुड लक असेल, बेटर लक असेल, तुमचं नशीब चांगलं असेल तर 50 वर बी होऊ शकतं. परंतु अशी खूप म्हणजे खूप रेअर केस आहे, लक्षात घ्या मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मॅटर करतात. म्हणून तुमचं पर्सेंटेज आणि शेवटच्या लिस्ट पर्यंत सर्व मेरिट लिस्ट चेक करायचे आहेत. तुमचे काही डाऊट, प्रश्न, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्यावर सोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल मित्रांनो. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, राम राम मित्रांनो.